नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे आपले न्यूज मराठी या यूट्यूब चॅनलवरती। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण शेतकरी कर्जमाफीविषयीच्या आलेल्या एका नवीन बातमीबद्दल माहिती जाणून घेणार आहोत। तर मग चला या व्हिडिओला सुरुवात करूया। शेतकरी मित्रांनो, अकोला जिल्ह्यातील अडगाव बुद्रुक येथील सेंट्रल कृषक सेवा सहकारी सोसायटीच्या 248 शेतकऱ्यांच्या वतीने नागपूर खंडपीठात एक याचिका दाखल केली आहे। या याचिकेनुसार नापिकी दुष्काळ, आत्महत्यांची वाढती संख्या लक्षात घेत शेतकऱ्यांचे थकीत कर्ज माफ करून शेतकऱ्यांच्या शेतीविषयक अडचणी दूर करण्याच्या उद्देशाने शासनाने कर्जमाफी योजना तयार केली होती। तर याविषयी पटकन कोणता तरी एक निर्णय घ्यावा। त्यानंतर मोठा गाजावाजा करत 28 जून 2017ला तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान कर्जमाफी योजनेची घोषणा केली। त्यात लाखो शेतकऱ्यांच्या कर्जमाफी जाहीर केली होती। परंतु 8 वर्षांच्या प्रतीक्षेनंतरही सुमारे 6,56,000 शेतकरी 6,000 कोटी रुपयांच्या कर्जमाफीपासून वंचित असल्याचे सांगितले जात आहे। शेतकऱ्यांच्या उदासीन धोरण असल्याने शासनाविरुद्ध आडगाव बुद्रुक सेंट्रल कृषक सोसायटीमधील कर्जमाफीपासून वंचित असलेल्या 248 शेतकऱ्यांनी नागपूर खंडपीठाचे दरवाजे ठोठावले। याबद्दल न्यायमूर्ती नितीन सांबरे व वृषाली जोशी यांनी ही याचिका दाखल करून घेतली आहे व राज्य शासनाला 12 जूनपर्यंत या याचिकेचे उत्तर देण्याचे आदेश दिले आहेत। त्यामुळे 12 जूनवरती सर्वांचे लक्ष केंद्रित आहे। 12 जूनला या कर्जमाफीच्या विरुद्ध केलेल्या याचिकेला शासन हे उत्तर देणार आहे। नेमके हे उत्तर काय येते आपण पाहूयात। मित्रांनो, अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या या न्यूज मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा। धन्यवाद।